परिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्या शिदोरीच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। आज वैशाख शुद्ध एकादशी आहे। सर, आमची अशी भावना आहे की सेवेचा पांडुरंग परिवर्तनकडे आलेला आहे, कारण गिरीश कुलकर्णी सरांचं कार्य इतकं मोठं आहे, सरांनी येणं हाच आमचा गौरव आहे। एकीकडे सेवेचा पांडुरंग आमच्याकडे आलेला आहे आणि दुसरीकडे शब्दांचा संसार करणारे आणि मायभूमी हीच कर्मभूमी ठेवून आजही प्रबंधित राहणारे आदरणीय इंद्रजित भालराव सर, की ज्यांनी प्रेरणा दिली अनेकांना, असे भालराव सर इथे उपस्थित आहेत। माझ्यापुढे कमी वेळेमध्ये मांडण्याची जबाबदारी दिली आहे, कारण या दोघांचे मनोगत आपल्याला विस्ताराने ऐकायचे आहेत। हे हा कार्यक्रम होत असताना मला आवर्जून आठवण येते म्हणजे आदरणीय शिवराजदादा भोसले पाटील, या सर्व जिथं आपण बसलो त्या जागेचे आणि घराचे मालक आणि या संस्थेचे संस्थाध्यक्ष शिवराजदादा भोसले पाटील आज जरी इथं उपस्थित नसले, पुण्यात असले तरी मला एक सांगा गोष्ट, असं कोण आहे की 10 वर्षापासून हे घर आणि हा परिसर पूर्णपणे संस्थेच्या हवाली केलाय। किंबहुना इथं येत असताना ते सचिनदांना फोन करतात की आम्ही 3 दिवस राहायला येऊ शकतो काय, तुमच्या तारखा कुठल्या उपलब्ध आहेत, असं कोणी नसतं। आपण 1 गुंठ्यासाठी भांडणं, कोल्हापूर जिल्ह्यात तर लय भांडणं असतात, पेपरमध्ये लिहावे लागतात, आणि अशा वेळी हे सगळं सेवेसाठी उपलब्ध करून द्यायचं आणि सगळं लाईट बिल, सगळं पाणी बिल, सगळं जे काय असेल ते खर्च आपण बघायचा, कलर ₹1,00,000 देऊन टाकायचा आणि हे सोडून आणि वर्षाला ₹2,00,000 वरून आपल्या संस्थेला द्यायचं। म्हणून शिवराजांची कृतज्ञता म्हणून मला आठवण आता या ठिकाणी येत आहे। शिदोरीचा समारोप आहे। खरं वास्तविक शिदोरी गरजेची आहे का? प्रचंड गरजेची आहे। शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते सोडून जीवनाच्या कक्षावर रुंदीकरण करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी शिदोरीची नितांत गरज आहे। जे शाळेत शिकवलं जात नाही त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे। तर त्या दृष्टीने मी काही विस्ताराने सांगत नाही, मात्र हा शिदोरीचा उपक्रम 5 दिवस कधी गेले हे मला कळलं नाही। आणि सर 25 मुलांना घेऊन शिदोरी चालू झाली होती स्वामींच्या पुढे दरबारात, ती आज 25 ची 125 झाली, 10वी शिदोरी आहे। आणि मला असं वाटतं की हा पालकांचा विश्वास आहे की त्यांना वाटतं की ते योग्य ठिकाण आहे आणि ते अगदी 24 तासात, आम्ही मेसेज टाकले 24 तासात शिदोरीची ॲडमिशन फुल झालेली असतात। आणि म्हणून जीवनाच्या कक्षा विस्तारित करणारी ही शिदोरी आज आहे। मी एवढंच सांगेन, फक्त ग्रामीण भागातील तुम्ही सगळे पालक आहात, आपल्याला सगळं माहिती आहे। माझं दरवर्षीचं शिदोरीतलं उदाहरण मी देत असतो। आपल्या घरातील दहीचं भांडं संपलं की आपण दुसऱ्या मुरवानला देतो, विरजन शब्द नको, ते चुकीच्या अर्थानं वापरला होतोय, पण एवढंसं मुरवान 5 लिटर दुधात जरी टाकलं तर ते तुपापर्यंत जातंय। आम्ही 5 दिवसात शिदोरी जे दिलं ते फक्त काय दिलं आहे, मुरवान दिलं आहे, विरजन नव्हे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते नवनीतापर्यंत घेऊन जाऊ तुम्ही, तुपापर्यंत कायमचे संस्कार त्या मुलांच्या। शिदोरी म्हणजे काय, शिदोरी काय पूर्ण पोटपर्यंत जेवायची नसते, शिदोरी ही घेऊन जायची सोबत। एक कानला म्हणजे एका घरात दिला जातो शिदोरी, आपल्या ग्रामीण भागात पूर्वी द्यायची, त्याप्रमाणे हा शिदोरीचा उपक्रम आहे। आणि या ठिकाणी मग ते चित्रकला सेशन असेल किंवा सुंदर हस्ताक्षर असेल, पॉटरी असेल, परत शस्त्रास्त्र, शिवकालातली शस्त्रास्त्र आणि ती नाणी 210 राजांनी टांगसाळात आपल्या पडलेली नाणी इथं मुलांना काल दाखवली आम्ही। म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे चालू आहे। त्यांना उत्तम आहार, उत्तम विचार, उत्तम भोजन, उत्तम संस्कार या संदर्भाने ही शिदोरी आहे। शिदोरीबद्दल काही अधिक बोलणार नाही, मुलं तुम्हाला सांगत राहतील। सर, कुटुंब समृद्धी अभियान म्हणून परिवर्तनाचा एक उपक्रम झाला। ह्या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं सर की 2250 महिलांचं हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम आम्ही चेक केलं। आमची 50 जणांची टीम आहे परिवर्तनची आणि त्यात 20 महिला आहेत। तर त्यांच्यामुळं 2250 महिलांचं हिमोग्लोबिन चेक केलं। आम्हाला असं वाटलं होतं की हिमोग्लोबिन कॅल्शियम कमी आहे फक्त शहरात असेल, पण ग्रामीणमध्ये पण आता तो प्रॉब्लेम आला आहे की भौतिक श्रीमंतीतलं दारिद्र्य आरोग्याचं इथं आम्हाला बघायला मिळालं। यामध्ये 68% महिलांमध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम कमी आहे। 668 महिला ॲनिमियाच्या काठावर होत्या, तर त्यांना 3 महिने 15 दिवस ते 3 महिन्यापर्यंत 4 लाख रुपयेपर्यंतची औषधं 1ही रुपये न घेता मोफत देऊन घरी पोच करून त्यांना ॲनिमियापासून बाजूला करण्यात आलं। आम्हाला म्हणतात की तुम्हाला मती नको आणि पैसे नको, मग केलं कशासाठी? आम्ही असं म्हणतो की एखाद्या माऊलीचं 2 श्वास जर जगण्याचे वाढले असतील आणि तिच्या चेहऱ्यावर जर आनंद आला असेल आणि तिच्या पायातल्या पोटऱ्यामध्ये येणारे जे गोळे थांबले असतील तरी सुद्धा मला वाटतं देव आशीर्वाद देईल। आणि गिरीश कुलकर्णी सरांच्या पुढे हे काम मी लय छोटे काम सांगतोय, पण आमचा एक प्रयत्न आहे की ह्या दृष्टीने काम करण्याचा आणि हिमोग्लोबिन कॅल्शियम युक्त कुटुंब कशी होतील त्या दृष्टीने हा प्रयत्न होता। शिवचरित्र अभ्यास वर्ग परिवर्तन घेतला आणि तो पुढे पण घेतला जाईल। याचा अर्थ काय, शिवाजी महाराजांचा जय जयकार हा अस्मितेचा भाग आहे। शिवाजी महाराजांचा जय जयकार आपण करतो, नंबर प्लेटवर त्यांचं हे चित्र करतो, इथं परत टी-शर्ट घालतो, सगळं करतो, बरोबर आहे, आणि टेबल बसून गाडी पण मारतो आणि नियम पण मोडतो। मात्र आम्हाला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे, मात्र शिवाजी महाराज चरित्र वाचलं जात नाही युवकांकडून। म्हणून ज्यांनी आयुष्य खर्च केलं, ललित किंवा कादंबरी नव्हे, वास्तववादी इतिहास संशोधनासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं, अशी माणसं आणून 2 वेळा
आम्ही त्या साधारण 2-2 दिवस 1.5 तासाचं जयश्रीराव पवार सर आले, 1.5 तासाचं व्याख्यान, 1 तास प्रश्नोत्तर आणि नोंदणीकृत कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सर 200 तरुणी या उपक्रमामध्ये सहभागी होत्या. की आम्हाला म्हणणं असं होतं, तुम्ही वाचत नाही ना, तर ज्यांनी आयुष्यभर वाचलं आणि संशोधन केले त्या माणसांचा आता ऐका. आणि त्या शिवचरित्र अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. मी इथं जाहीर करतो की आम्हाला लवकरच छत्रपती शाहू महाराज अभ्यासवर्ग घ्यायचा आहे त्या धर्तीवर. तर या दृष्टीनं पुढे जात असताना सुद्धा भक्तिशक्ती सेवा संगम नावाचा एक उपक्रम परिवर्तनचा गेले 10 वर्ष संस्थेचं काम ॲक्टिव्हली चालू आहे. स्थापना 2009ची आहे, पण सचिन दादा नावाचा परिस्पर्श या आमच्या परिवर्तनाला झाला आणि तिथून सुरुवात झाली. सर, नगरचं आणि महाराष्ट्राचं नातं काहीतरी वेगळं आहे काय. याचं कारण असं, माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली अहमदनगरमध्ये नेवाशीच्या पैस खांबाला बसून. आम्हाला चांगले टाळ वाजवायला आणलं लागतात कुठनं, नगरवरनं. ते दुधाने वगैरे सगळे त्याच्या ब्रह्मनाथ येतच नाही. आत्ता गिरीश कुलकर्णी सरांना बोलवलं अहमदनगरवरून आणि सचिन दादा आले अहमदनगरवरून. म्हणजे अहमदनगर आणि आमचं नातं आणि महाराष्ट्राचं नातं काहीतरी अक्षरशः हे सेवेचं नातं आहे. बाकी काय नाही. सचिन दादांचा काय आमचा संबंध व्यावसायिक नाही, काही क्लासमेट नाही, काही दूरची पाहुणे नाही, तरी पाहुणे व्हायचा संबंध नाही. अशा प्रकारचं त्यांचं नातं आमचं आहे. तर दादा इथं आले आणि परिवर्तनच्या कार्याला गती आली. भक्तिशक्ती सेवा संगम नावाचं एक वाक्य आहे, परिवर्तनचं ब्रीद वाक्य आहे, सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मी रती वाढो ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातलं वाक्य आहे ते. चांगल्या कामाची ओढ वाढत राहू. आणि मग हे काम पुढे जात असताना दादा म्हणले की एखाद्या शिवचरित्र अभ्यासवर्गाला एखाद्या गावातली 10 पोरं आली म्हणजे त्या गावात 10 पोरं असतात काय. सावित्री प्रबोधन वर्ग म्हणून आहे, म्हणजे महिलांचं मानसिक सक्षमीकरण करायचं एक वर्ग आहे. म्हणजे आरोग्य अभियंते वेगळं झालं आणि मानसिक सक्षमीकरणाचा एक वर्ग घेतो मी. तर मग 25 महिला आल्या, मग त्या गावात 25 महिला फक्त आहेत काय, अजून पण आहेत. मग आता परिवर्तन गावाकडे गेलं पाहिजे. आणि मग सचिन दादाने आम्ही काय करतो, आम्ही ती टीम मुक्कामी त्या गावामध्ये जाते, मुक्काम करते. गेल्यावर ग्रंथदिंडी काढली जाते. मुक्काम केल्यानंतर तिथं शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एकमेव वक्ते आमचे सचिन दादा, दुसरे वक्ते कोण नसतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं बोलतात ते. आणि मग शिवचरित्राचं व्याख्यान द्यायचं, ते ऐकायचं. दुसऱ्याही सकाळी गाव दाखवल, मग स्मशानभूमी दाखवते किंवा गटार दाखवू दे, तिथं आपलं अभियान, स्वच्छता अभियान राबवायचं. त्याचबरोबर दिवसभर तरुण पोराशी बोलायचं, तिथली मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल त्यांच्याशी बोलायचं, मुलांशी बोलायचं, संवाद साधायचा. आणि संध्याकाळी 7 ते 9 हे एका जगद्गुरू तुकाराम महाराज असतील किंवा कोणीही असेल, एकनाथ महाराज असतील, त्यांच्या अभंगावर गावच्या चौकात कीर्तन करायचं. कारण मंदिरातली कीर्तन आता चौकात आली पाहिजेत, नाहीतर लोक म्हणतात देवळातल्या लोकांचं काम आहे फक्त. आणि त्यामुळे चौकात कीर्तन सच्चिदानंदांचं असतं. याच पद्धतीनं भक्तिशक्ती सेवा संगम नावाचा उपक्रम सुरू आहे. कीर्तन महोत्सव, खरं वास्तविक वारकरी कीर्तन परंपरा खूप सक्षम परंपरा आहे. काही आपले गैरसमज आहेत की हे देवळातल्या लोकांनी फक्त ऐकायचं असतं, इतरांचं काम नाही. मात्र असं नाही. ज्या विचाराला एक्सपायरी डेट नाही, अभंग आहेत जे विचार, 700 वर्ष नाही, चंद्रसूर्य असेपर्यंत हे विचार तुकोबांचरित माऊलींचे चिरंतन आहेत. त्या विचारांचा प्रचार प्रसार होण्यासाठी भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव आम्ही घेतोय. आणि फिरता येते. गेल्या वर्षी कोलेज झाला, यावर्षी बांधकाम झाला. अत्यंत भव्य पद्धतीनं 4 कीर्तनकार आणायचे आणि तेही कीर्तनकार 30 सेकंदाचे स्टेटसच्या पलीकडचे आणायचे, जे अभ्यासू आहेत, जे वैचारिक आहेत आणि जे सांगतात त्याप्रमाणे वागतात अशी माणसं आणण्याचा प्रयत्न करतात. योगवान दादांच्या निमित्ताने ते शक्य होते, कारण ते मोठ्या प्लॅटफॉर्मवर पुण्यात असल्यामुळे ते शक्य होते. आम्हाला आमच्या इकडे मर्यादा आहेत. अशा पद्धतीने हे काम चालू आहे. बाबामार सातारकरांचा कीर्तन महोत्सव इथे घेतलेला होता. राज्यातली पहिली हरिपाठ स्पर्धा, लोक म्हणतात हरिपाठ स्पर्धा अशा नसावी. आम्ही म्हणतो की चांगल्या गोष्टीची स्पर्धा असायला हरकत नाही, सेवेची स्पर्धा असायला हरकत नाही आणि संप्रदायाची आणि भक्तीची स्पर्धा असायला हरकत नाही. राज्यस्तरीय हरिपाठ स्पर्धा घेतली. हे सगळं होत असताना शिदुरी चालवत असताना आता सर असं झालं, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत की साधी गोष्ट असते, पेपर अवघडा केला म्हणून आत्महत्या, मल्टीमीडिया मोबाईल दिला म्हणून आत्महत्या, साध्या ज्या गोष्टीसाठी पोरं आत्महत्या करतात. या पोरांना आम्हाला सांगायचं आहे, हे जीवन एकदाच मिळतं. अध्यात्म नको झालं, इकडे बोलूया. हे जीवन एकदाच मिळतं, दुर्मिळ गोष्ट आहे. आणि ते जीवन फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी संपवण्यासाठी नाही आहे. आणि म्हणून यांना शिदुरी प्रेरणा पुरस्कार ही दादांची संकल्पना, की त्यांना सांगितलं की ज्या माणसाच्या जीवनात व्यक्तिगत पातळीवर संघर्ष आला किंवा सामाजिक पातळीवर संघर्ष आला, त्यांनी संघर्षातून उत्कर्षापर्यंत कशी वाट आपली चालली, ती माणसं जाणीवपूर्वक आम्ही पुढे करतो उभा. आणि त्यांना त्यामुळं आज आता 7वा पुरस्कार आहे. मी फक्त जाता उजरता उल्लेख करतो की पहिला पुरस्कार कुणाला दिला, नंतर नरेंद्र मोदींनी त्या माऊलीची नोंद घेतली गेल्या वर्षी विश्वकर्मा मंडळाच्या स्थापनेला. पण तत्पूर्वी 2016 त्याला आम्ही इथं बोललो होतं, शांताबाई यादव. काय तर सासरी नाही आणि माहेरी नाही अशा गावात त्यांना बोलवलं. का तर नाभिक व्यवसाय करणारं कुटुंब. आणि तिचा पती मेला अगदी 25 वर्ष असताना. तिथं पुढे 4 मुली तिला झालेल्या होत्या. 4 मुलींचं संगोपन वयाच्या 65 वर्षापर्यंत तिनं स्वतः पुरुषी वाटणारा वस्तारा हातात घेऊन केस दाढी करून गडिंग्लज तालुक्यातली ती महिला आहे. आजही ती सन्मानाने केस दाढी करून लोकांचं जगती. आणि तिला आणलं इथं आणि तिचा सन्मान केला. दुसरी सुनीता पवार म्हणून पिंपळे सौदागर पुण्यातली माऊली आहे. ती
मोलमजुरी करत होती, लमान तांड्यातली बाई. आणि मोलमजुरी करत असताना ती गलता म्हणजे ते ॲल्युमिनियमची पट्टी गिलाव करायची, ती वर देत असताना 1100 केवीला वरच्या तारला टच झालं आणि तो शॉक उतरला खाली. शॉक उतरल्यानंतर दोघी जणी होत्या, दोघी हात मेकाला ती एक जळून मिलीच आणि हिचे हात कोपऱ्यापर्यंत जळाले. नंतर एबी माझा त्याची स्टोरी केली आणि एवढेच फक्त शिल्लक राहिले 1 इंच. दुर्दैव एवढं मोठं संकट मालिका घेऊन येतात की तिच्या पतीनं ती साथ सोडली. तसं झाल्यावर अवघड आहे सगळे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये तिला कोणतरी दिल्लीचा एक माणूस बिचारा भेटला, ट्रेनिंग दिला आणि तिने एवढेच ह्याच्यावर ती आता लहान 2 मुलं सांभाळती, त्यांना शिकवती, जेवण करते, आपले सगळे व्यवहार करते आणि सगळं ती जगती. त्या मौला इथं आणली, तिला 2 होरपळलेल्या हातांचा सन्मान म्हणून वर्तमानपत्रात जी बातमी आली त्या मौलीचा सत्कार केला. त्यानंतर संतोष गर्जे बीड, आपल्याला माहीत आहे संतोष गर्जे 18व्या वर्षी हा माणूस, त्याची भाची अनाथ झाली, बहीण मिली आणि भाऊजी दारुडा. अशा वेळी त्याने विचार केला, 18 वर्ष हा ऊसतोड मजूर करायच्या गाडीवर, आणि त्याने विचार केला की अशा किती मुली अनाथ झाल्या असतील आणि किती मुलं अनाथ झाले असतील. आणि त्याने ते ठरवलं की अनाथ आश्रम काढला त्यानं. आणि मला वाटते बालग्राम बीडला संतोष गर्जेंचं खूप सुंदर अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे अक्षरशः. आणि मग तिथं 105 आता 125 अनाथांचा तो पालक आहे. त्याला किती मुलंही महत्त्वाचं नाही, पण तो 125 जणांचा अनाथ पालक आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. त्यांना इथं आणलं. सदाशिव निकम म्हणून इथले शाहीर आहेत, पुरोगामी चळवळीचे शाहीर आहेत आणि आयुष्यभर त्यांनी डब हा पूर्णपणे लोकांच्या वंचितांसाठी वापरला. त्यांना पुरस्कार दिला. त्यानंतर गीताताई कदम निप्पाणीचे आपल्या, त्यांचा मुलगा 38 वर्षाचा मूकबधीर असताना 38 वर्ष होऊन मेला. त्याला काहीही करत नव्हतं, 25 प्रकारचे डॉक्टरकडे गेले, काही झालं नाही. त्या माऊलीला विचार पडला की माझ्या जीवनात हे दुःख असेल तर अशी मुलं ज्यांच्या जीवनात असेल त्यांचं काय असेल. आणि त्यांच्यासाठी शाळा काढली, स्वतः 2 एकर हायवे लगतची जागा विकली आणि तिनं ते गीताताई कदम नावाच्या निप्पाणी तिनं शाळा नितीन कुमार कदम मूकबधीर विद्यालय काढलं. त्यांना बोलवलं आणि त्यांना इथं त्यांचा गौरव केला. त्यानंतर नंदू साळुंखे 18व्या वर्षी डोक्यावरून भारा घेत जात असताना दगडावरनं गुळगुळीत झालेल्या ओढ्यातल्या दगडावरून पाय निसटला आणि मध्यांतर मार वाचला. 18 वर्ष इकडची कोस इकडे करता येत नाही तरी सुद्धा तो माणूस जिवंत आहे. तो म्हणतो की मी संत वाङ्मयामुळे जिवंत आहे, वाचनामुळं. आणि त्याची साहित्य संपदा आता लक्षवेधी आहे, त्याने 2-3 कादंबरी लिहिल्यात, तर त्याचा सत्कार इथं केला. आणि आत्ता जे सत्कार इथं आम्ही करत आहोत तो सत्कार आहे आदरणीय गिरीश कुलकर्णी सरांचा. त्याविषयी मला थोडं बोलायचं आहे. आता मी सुरुवातीला बोललो की सेवेचा पांडुरंग आपल्याकडे आलेला आहे. मी अजिबात तुम्हाला चांगलं वाटावं टाळ्या वाढवत म्हणून अजिबात बोललेलं नाही वाक्य, बरं काय. कारण तुकाराम महाराजांचा अभंग आमच्या पुढं आहे, ज्याची अपंगिता नाही त्याची धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथी जाणावा. आणि त्याचं पहिलं वचन सगळ्यांना पाठ आहे, जे का रंजले गांजले. मला असं वाटतं सर 1989 मध्ये आपला मित्र मला घरी का नेत नाही हा प्रश्न पडावा किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे एखादा मास्टर स्ट्रोक जीवनात बसावा लागतो, त्याशिवाय बाबा म्हणते ना मग तो बसला होता. आणि एक आपला मित्र आपल्या घरी का नेत नाही, मला सरांना प्रश्न पडला. सर कॉलेजला म्हणतो 20 वर्ष वय असेल त्यावेळी कदाचित. आणि त्यावेळी प्रश्न पडला आणि ज्यावेळी ते प्रयत्नपूर्वक घरी गेले त्यावेळी त्यांना कळलं की अरे का मित्र आपला घरी नेत नव्हता. तर त्याची आई त्याची बहीण ही काय करत होते, त्या आजी हा व्यवसाय करत होत्या. आणि मग तिथनं सरांच्या डोक्यात क्लिक झालं की यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तो संघर्ष तुम्ही बघा, ते बघणार का अक्षरशः सत्यमेव जयते आमिर खानचा कार्यक्रम त्यात पहिलाच भाग सरांच्यावर होता. आणि त्यामधून सरांनी काम चालू केलं 1989ला. आणि मी म्हणतो इतर प्लॅटफॉर्मवर काम करणं सोपं आहे, पण या प्लॅटफॉर्मवर काम करणं मुळात विश्वास संपादन करतानाच एवढी नाकीनऊ करावी लागते, काय बोलायचं काम नाही अक्षरशः. ते जवळच घ्यायला तयार नव्हती लोक. आणि अशा सगळ्या परिस्थितीतून 1989ला स्नेहालय नावाची संस्था चालू केली. त्यानंतर त्या संस्थेचा विस्तार एवढा झाला, किती आनंदाची गोष्ट. मी ते परिवर्तनाची पहाट वाचत होतो तर 2 मुलांवरून सुरू झाला संसार प्रवास. म्हणजे मला सर ते वाचताना मला आनंदवन आठवलं. आनंदवनामध्ये ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी विनोबा भावे उद्घाटनला होते आणि विनोबा भावे म्हणाले की इथं सेवेचं रामायण घडलं. मला वाटलं की त्यानंतर सेवेचं रामायण कुठं बघायचं असेल तर ते अहमदनगरला, अहिल्यादेवी नगरला आहे असं मला वाटतं. मी आता प्रत्येक उपक्रमाची नावं सांगत नाही कारण वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे. मात्र लक्षात ठेवा किती फॉर्ममध्ये काम केलं. दोन मुलांना घेऊन काम चालू केलं आणि आता सरांचे जवळजवळ 26 उपक्रम त्या अहमदनगरमध्ये चालतात. म्हणून मला असं वाटतं कदाचित एक वेळ तीर्थस्थळाला देवाला नाही गेलं तर चालेल, पण देवाला त्यांच्याकडे गेलं आवडेल म्हणून तिकडे गेलं पाहिजे बघायला. लक्षात आलं काय, कधीतरी बघितलं उघड्या डोळ्यात बघितलं पाहिजे. आमच्या टीमचं कौतुक आहे की आमची टीम 5 जणांची सरांच्याकडे पत्र द्यायला गेली होती. काय कारणाचं मला जाता आलं नव्हतं, मात्र त्यांनी जे सांगितलं अक्षरशः ते ऐकतानाच डोळ्यात पाणी आलं. मला आश्चर्य वाटलं की एवढं मोठं काम कसं. आणि मला अजून माहीत नाही हे किती दुर्दैव गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एक्स्ट्रा काम करून तरी काय उपयोग. हे क्षेत्र दादाने आम्हाला दाखवलं की हे काम असं आहे.
तर 89लाही काम सुरू झालं. 35 वर्षात 26 उपक्रम. व्यवसाय करणाऱ्या महिला व त्यातून मुक्त झालेल्या मुलींसाठी त्यांनी पुनर्वसनाचं काम केलं. त्या प्रत्येक उपक्रमाचं नाव आहे, मग ते मी सांगत नाही. एड्सचं नावाचं महासंकट देशावर आलेलं होतं. आता काही प्रमाणात ते निवळ आहे, नाही असं नाही. मात्र काही पेशंट आहेत, तर त्या एड्सग्रस्तांसाठी त्यांच्या कुटुंबातली माणसं त्यांना बाजूला टाकतात. बाकीचं लांब सोडा. ते संविधामध्ये साधना आमटेंनी लिहिलं आहे की ते आम्ही आमच्याकडे जेव्हा डॉक्टर यायचे ते उपचार करून जायचे, तर त्यांना पैसे मी द्यायचो, तर ते पैशाला सुद्धा ते हे मारायचे, काहीतरी ते रासायनिक प्रक्रियेचे ते औषध आहे जंतुनाशक, ते मारून ते पैसे न्यायचे हे डॉक्टर. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एड्सग्रस्तांना जवळ केलं आणि पॉझिटिव्ह एड्सग्रस्त आहेत, जी एड्सग्रस्त आहेत त्यांना फक्त निवारण नव्हे तर त्यांना चांगलं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि त्यांचं सक्षमीकरण याला महत्त्व दिलं आहे. बालविवाहातून सोडवलेल्या जे मुले आहेत त्यांना निवारा दिला आहे. अल्पवयीन कुमारी माता त्यांच्यासाठी आसरा सर झालेले आहेत. एवढंच नाही, अहो रस्त्याने फिरणाऱ्या माणसाविषयी कुणाला प्रेम आहे सांगा. एखादा माणूस म्हटलं तर बारकी पोरं दगडून पाठ लागतात आणि आपण सर लय लक्ष देत नाही, लक्षात ठेवायचं. पण अशी दाढी वाढलेली अस्ताव्यस्त असतात ती माणसं अशा मनोरुग्ण माणसांना, फिरस्त्या भटक्या कितीतरी रुग्णांना त्यांनी आसरा आणि मनोरुग्णांच्यावर खूप मोठं काम अहिल्यादेवी नगरमध्ये, अहमदनगरमध्ये सरांनी चालू केलेलं आहे. त्यानंतर व्यसनमुक्तीचं काम आहे. आणखी एक गोष्ट कौतुकाची बघा. आता हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहे की आपण म्हणतो की भाजीपाला आपण खरेदी करतो, रासायनिक खतं आणि रासायनिक औषधांचा मारा मोठ्या प्रमाणात आहे, हे म्हणतो आपण. तेवढं सरांनी ज्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया आहेत आणि व्यसनमुक्त झालेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी 30 एकर भाजीपाला त्यांनीच करायचा, तो सेंद्रिय पद्धतीने करायचा. आणि त्यावर ह्या सगळ्या उपक्रमाला ते सेंद्रिय भाजीपाला, आमची टीम गेली होती ते पण सेंद्रिय भाजीपाला खाऊन आले. ते म्हणाले ते सेंद्रिय त्यांनी भाजीपाला दिला. म्हणजे 30 एकराचा शेतीचा प्रकल्प हा सेंद्रिय पद्धतीने सरांनी केलेला आहे. रस्त्यावर कचऱ्यात आणि कुठेही नको असलेली बालकं टाकली जातात, फार वाईट आहे. मग तशी बालकं, अगदी त्या डोळ्यात इजा झालेली बालकंसुद्धा सरांनी सांभाळलीत. आणि नुसती सांभाळली नाही, 3 महिने वाट बघायची, तिथपर्यंत राहिलं की काही नाही, सक्षमपणे सांभाळायची. आणि एवढंच नाही, ती बालकं असतील, अनाथ बालकं असतील, त्यांचं दत्तक विधान केंद्र सरांनी चाललंय. ती मुलं दत्तक द्यायची आणि ती चांगल्या कुटुंबात, आणि एवढंच नाही, देशात नाही परदेशात सुद्धा सरांनी ते प्रयोग तिकडे दिले. काही जर आली स्वतःहून मुलं कुटुंब, तर तिथं ती मुलं तिकडे जात, शिक्षण द्यायचं, त्यांना सक्षम करायचं, पायावर उभं करायचं. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रिया असतात, परित्यक्त असतात, त्यांनी वेदना मांडायची कुणाकडं. असं म्हणते माहेर की दिली त्यावेळी संपली आणि सासरान तरी मारून घालवलं, मग जायचं कुठं त्यांनी. परित्यक्तांचा आधारवड म्हणजे गिरीश कुलकर्णी सर आहे. त्या सगळ्या परिसरामध्ये जिथं कोण जातील त्यांच्यासाठी सर काम करतात. नगरमधील गरीब आणि गरजू जी कुटुंब आहेत त्यांना अत्यल्प दरामध्ये उपचार आणि सगळ्या काम तपासण्या त्या पद्धतीने केल्या जातात. नगर आणि औरंगाबादमधील 8 झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या बालकांना, तरुणांना शिक्षण देण्याचं काम सर करतात. स्नेहालय नावाची सर्वांग सुंदर शाळा, हे सगळं स्नेहालय नावाचं एक मुख्य पहिल्यांदा फाउंडेशन किंवा स्थापना आणि त्याच्या अंतर्गत हे सगळे उपक्रम त्याला नावं आहेत अशी वेगवेगळी. आणि 89मध्ये 2 बालकांना सुरू करून केलेलं काम ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. सरांचे कौतुक काय माहिती आहे का, सर राज्यस्तराचे प्राध्यापक आहेत आणि सर हा पुरस्कार देत असताना याची काही जी हे ठरली, पहिल्यांदा एक निकष जे ठरलं त्यामध्ये असं 2 निकष असे होते की कधी आणि कधी प्रस्ताव मागवायचा नाही. का, आमचे जर 55 स्वयंसेवक असतील तर त्यांचे 110 डोळे झाले. हे डोळे करतात काय, तर ह्या डोळ्यांनी स्वतः शोधायचं आणि नाव सुचवायचं एक. आणि दुसरा म्हणजे हा पुरस्कार कधी शिक्षकाला द्यायचा नाही. मात्र सर तुम्ही असे शिक्षक आहात, तुम्ही नुसते शिक्षक नाही तर तुम्ही समाज शिक्षक आहात, लोकशिक्षक आहात. आणि त्यामुळे हा अपवाद आम्हाला करावा लागला, हा नियम मोडावा लागला आम्हाला. आणि मी सांगू, राज्यशास्त्र शिकवता येईल, खूप चांगली शिकवणारी माणसं आहेत, प्रश्न नाही, देशात असतील. मात्र राज्यशास्त्र शिकवताना त्या नागरिकांचं जे कर्तव्य आणि हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य आहे ते स्वतः कृतीतून त्यांचं अबाधित राखण्याचं काम, वंचित आणि उपेक्षितांचं नागरिकत्व अबाधित आणि कर्तव्य आणि त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम असा प्राध्यापक देशात एकमेव असेल असं मला वाटतंय. आणि म्हणून सर तुमचा आज हा गौरव आहे आणि म्हणून तुम्ही आलात. सर पुरस्कार लय छोटा आहे, तुमचे पुरस्कार काय सांगू, भविष्यात सर तुम्ही पद्मश्री पद्मभूषण असं तुम्हाला लावा लागणार आहे भविष्यात आम्हाला, पण तुम्ही आलात आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. हे सरांच्याबद्दल झालं. आता फक्त मी आदरणीय इंद्रजित भालराज सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी थोडंसं बोलेन आणि मी थांबेन. आदरणीय भालराज सर इथं येणं म्हणजे साधारण 565 किलोमीटरवरून ते इथं आलेत. परभणी त्यांचं गाव बरं काय, परभणीवरून सर इकडे आलेले आहेत. आणि अस्सल मातीतून निर्माण झालेलं साहित्य म्हणजे मग नादो महाराजांचं नाव त्यांचंच मला घ्यावं वाटतं. काय इतके मोठे व्यक्तिमत्व आहे. आपल्याला वाचन किंवा आपला अभ्यास असेल नसेल, मात्र शेती, शेतकरी, गावगाडा, भक्ती परंपरा, श्रमकरी, स्त्री जीवन ह्या सगळ्याचं जर प्रतिबिंब काय असेल तर ते काव्यामध्ये उमटलेलं असतं.
साधारण 15 काव्यसंग्रह सरांचे प्रसिद्ध झाले आहेत आणि त्या सगळ्यांचं परत समग्र एक सारे रान नावाचं एक समग्र त्यामध्ये सगळ्या कविता त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि सर आता माझ्या माहितीप्रमाणे रिटायर प्राध्यापक आहेत, बरोबर ना सर? रिटायर आहेत, ते वाटत नाहीत पण ते रिटायर आहेत. तर रिटायर असून सुद्धा सर पुण्या मुंबईला गेलेले आहेत, तर सर अहमदनगरला परभणीला राहिले आहेत आणि त्यामधून ते सगळ्या व्यथा मांडत असतात. आदरणीय बाबा आमटेंचा उल्लेख आपल्या हेतू झाला, 3 वर्षापूर्वी रिटायर झाले. आनंदवनमध्ये बाबा आमटे यांनी एक कविता सरांची लावलेली आहे. आता बाबा आमटेंनी कविता ज्वाला आणि फुलेच्या माणसानं लावावी आणि सेवेचं रामायण ज्यांनी केलं त्या बाबा आमटेंनी जी कविता लावली ती फक्त उदर तुम्ही सांगतो. बाबा आमटेंनी जी सरांची कविता लावली ती अशी होती की शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याचे पोरं आता लढायला शिक. व्यवस्था आहे काय? शिक पोरा शिक, लढायला शिक, कुणब्याचे पोरं आता लढायला शिक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, माग नको पुढं सरायला शिक. कारण आपण जर लाजून बुजून सगळी शेतकऱ्याची पोरं आत्मविश्वास गमवून काय आत्मविश्वास देणारी कविता म्हणून बाबा आमटेंना आवडली. आत्महत्या नको, हत्या करायला शिक. आता याचा अर्थ समजून घ्यायचा बरं काय, शब्दार्थ नाही घ्यायचा. कोट्यावधी कर्ज घेतील दलालाची पोरं, म्हणजे कर्ज दलालाची पोरं घेतात आणि कर्ज घेऊन परदेशाला पण जातात काही जण, इथं नाहीत प्रतिकडं. ते म्हटले की कोट्यावधी कर्ज घेतील दलालाची पोरं, बुडवी ती त्याचा कधी करती ना घोर. ती कर्ज बुडवतात आणि त्याचा कधी घोर करतात काय नाही. शिक बाबा शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, असं सर म्हणतात. असं सर म्हणतो बरं काय. अशा पद्धतीनं सरांचा हा सगळा प्रवास चालू आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळं, नाहीतर काय आता सगळं हे पीक पाणी आम्ही काबाडाची धनी, दूर राहिला गाव कुळंबिरीची कहाणी, हे सगळे कविता संग्रह आहेत, ललित संग्रह आहेत, परत बऱ्याच गोष्टी आहेत. मी फक्त एवढं सांगतो की सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भावी अध्यक्ष म्हणून आम्हाला म्हणता येईल की आमच्या इथं कौलेत सर आलते, एवढं नक्की सर आम्हाला खात्री आहे. आणि मला आनंद काय वाटला ते मी सारांना वाचत होतो. सरांचं देव मानण्याची संकल्पना इतकी सुंदर मला वाटली सर त्या कवितेमध्ये मला वाचताना, की ज्याला झाडाची तानभूक, पाखरांची भाषा, मुंग्यांचे संकेत आणि जमिनीतल्या पाण्याचे प्रवाह करतात, त्याला देव मानायला माझी हरकत नाही. म्हणजे ह्या सगळ्यांना देव मानायला सर तयार आहेत. बाबा हे सगळं पर्यावरण जे समृद्ध करण्यासाठी. आणि आता म्हणतो की आम्ही कोल्हापूर 38% 40ला गेलोय. का गेलं ते? हे देव इकडे न मांडल्यामुळे ते 40ला गेलं. आणि म्हणून तुकोबा म्हटले वृक्ष ओले आम्हा सौर्य वंचरे, अशी भक्ती परंपरा सरांनी सरांच्या अंगात मुरलेली आहे. सर इतक्या सुंदरपणे फेसबुकला लिहित असतात. सचिनदादांनी निवृत्तीनाथांची गाथा संपादित केली, त्यावर इतकी सुंदर पोस्ट सरांनी लिहिली आहे निवृत्तीनाथांच्या गाथीवरती, वाचण्यासारखी पोस्ट आहे अक्षरशः. परवाच अगदी जस्ट आता या 1500 विषय आहे. तर अशा पद्धतीने एक खूप मोठा महाराष्ट्रातील प्रचंड मोठ्या क्षमतेचं कवी आपल्या कार्यक्रमासाठी लाभणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आदरणीय सचिनदादांना खूप धन्यवाद, कारण ते आमचे लीडर आहेत. आमचे लीडर आमचे 55 जणांच्या टीममध्ये सगळ्यात कमी वय त्यांचं आहे, पण आता ते आमचे लीडर आहेत. आणि वयाचा काय संबंध नसतो, एक वय शरीराचं असतं आणि एक वय ज्ञानाचं असतं, पण ज्ञानानं ते श्रेष्ठ आहेत वयाने जरी लहान असले तरी. त्यामुळं कागल तालुक्याला सर आपल्याकडे सांगतो, कागलला राजकारणाचं विद्यापीठ म्हणतात आणि कागलसारख्या राजकारणाच्या विद्यापीठात अराजकीय काम करणे हे जरा अवघड गोष्ट आहे, मात्र ते दादांच्यामुळे शक्य झालं आहे आणि तुम्ही त्यांच्यामुळं आम्हाला प्राप्त झालं. मला वाटतं कितीही वेळा जरी आपल्या पायावर मस्तक ठेवलं तरी ते सर कमी आहे. आम्ही प्रयत्न करू. मी विनंती करेन आपण सर्वांना की खरोखर अहमदनगर, अहिल्यादेवी नगरला ते बघायसाठी जावं. याची दोहा याची डोळा, जे आम्ही किती काही सांगू तसं नाही, ते स्वतः अनुभवण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट वेगळी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कधीतरी एकदा निवांत जावा. आम्हाला आमची लोक गेले, मला कौतुक वाटलं सर. ते सगळी धामधूम काय काय आणि परत चालू होतं, इतर गोष्टी आहेत सगळ्या. 11:30 वाजता सर रात्री आले आणि परत आणि ते आमच्या माणसाने विचारलं की अरे जेवला का तुम्ही, काय काय खाल्लं का? म्हणजे काय सांगा, इतक्या मोठ्या उंचीच्या माणसानं खाली डाऊन टू अर्थ किती मोठी गोष्ट आहे. सर आपल्यास खूप खूप आपलं स्वागत आहे. धन्यवाद. रामकृष्ण.